श्री शिवाय नमस्तुभ्यम. माता पार्वतीने भगवान शंकरांना एकदा 3 प्रश्न विचारले होते आणि त्यावर भगवान शंकरांनी माता पार्वतीच्या या प्रश्नावर कोणते उत्तर दिले हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले हे 3 महत्त्वाचे प्रश्न. माता पार्वती म्हणाल्या, भगवान, काल माझ्या भक्ताने मला स्मरण केले आणि मी त्याची विनंती टाळू शकले नाही, म्हणून मी रात्री त्याच्या स्वप्नामध्ये गेले होते आणि मी त्याच्या स्वप्नामध्ये गेल्यानंतर त्याने मला हे महत्त्वाचे 3 प्रश्न विचारले आणि ते प्रश्न विचारल्यानंतर मी त्याला असे उत्तर दिले की या प्रश्नाचे उत्तर मी तुला उद्या तुझ्या स्वप्नात येऊन देईन. प्रभू, जेव्हापासून माझ्या या भक्ताने मला हे 3 महत्त्वाचे प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे. प्रभू, आता कृपया मला या 3 प्रश्नाचे उत्तर द्या आणि माझे मन समाधान करा आणि जेणेकरून मी माझ्या प्रिय भक्ताला त्याने विचारलेल्या या 3 प्रश्नांचे उत्तर देईन आणि त्याचे मन देखील समाधानी करेन. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुला विचारलेले ते 3 प्रश्न मला सांग. मी संपूर्ण प्रयत्न करील की तुझे समाधान करीन आणि तुला योग्य ते उत्तर देईन. तेव्हा माता पार्वती म्हणते की प्रभू, माझा पहिला प्रश्न असा आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्र प्राप्ती नाही, आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. माझा तिसरा प्रश्न असा आहे की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गलोकी स्थान मिळतं. हे 3 प्रश्न ऐकल्यानंतर भगवान शिव म्हणतात, पार्वती, तू विचारलेले हे 3 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि जो कोणी मनुष्य या 3ही प्रश्नाचे उत्तर समजून घेईल आणि ते उत्तर आपल्या जीवनामध्ये लागू करेल त्याला त्याच्या जीवनात देखील आणि मृत्यूनंतर देखील स्वर्गलोकाची प्राप्ती होईल. यानंतर भगवान शिव म्हणतात की पार्वती, तुला मी या 3ही प्रश्नांचे उत्तरं एका कथेद्वारे देईन, जेणेकरून तुला या 3ही प्रश्नाचे उत्तरे समजूनही घेता येईल आणि तुझे समाधान देखील होईल. परंतु माझी एक अट आहे की तू ही कथा अर्धवट न सोडता मनापासून ऐकशील आणि समजून देखील घेशील, कारण अर्धवट कथेमुळे अर्धवट ज्ञान मिळतं आणि हे ज्ञान आयुष्यामध्ये कधीही उपयोगी पडत नाही. म्हणून तुला ही संपूर्ण कथा पूर्णपणे ऐकून घ्यायची आहे. यावर माता पार्वती म्हणाली, ठीक आहे भगवान, मी ही कथा मनापासून ऐकेल आणि संपूर्ण ही कथा श्रवण करेन. तुम्ही तुमची ही कथा सुरू करा. भगवान शंकर म्हणाले, पर्वताच्या पायथ्याशी एक गाव होते आणि त्या गावच्या प्रमुखाला 2 मुले होती. त्या मुलांची लग्न देखील झालेली होती. गावच्या प्रमुखाची बायको आणि त्याच्या मोठ्या मुलाची बायको दोघीही दृष्ट स्वभावाच्या होत्या आणि प्रमुखाच्या बायकोचे त्याच्या मोठ्या मुलाच्या बायकोवर खूप प्रेम होते आणि धाकट्या मुलाच्या बायकोवर तिचे प्रेम नव्हते, कारण धाकट्या मुलाची बायको खूप चांगल्या स्वभावाची होती आणि ती धार्मिक देखील होती. ती संपूर्ण घराचे काम एकटीच करायची. असे असताना देखील प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको तिचा सतत अपमान करत असे. तिला नको नको ती बोलत असे. यानंतर भगवान शिव म्हणतात की पार्वती, प्रमुखाच्या मोठ्या मुलाला एक मुलगा झाला आणि धाकट्या मुलाला एक मुलगी झाली. त्याला मुलगा नव्हता. असे असल्या कारणामुळे प्रमुखाची पत्नी आणि मोठ्या मुलाची पत्नी छोट्या मुलाच्या पत्नीला सतत टोमणे मारत असे, अपमान करत असे. त्या बिचारीचा प्रेमळ स्वभाव असल्यामुळे ती सतत त्यांचे टोमणे ऐकून घेत असे आणि शांत बसत असे. एवढी कथा सांगून भगवान शंकर पार्वतीला म्हणतात की प्रथम मी तुला प्रमुखाच्या धाकट्या सुनेची कथा सविस्तर सांगतो. या कथेमुळे तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल, म्हणून ही कथा सविस्तरपणे ऐक. भगवान शिव म्हणतात की पार्वती, तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही. भगवान शिव म्हणतात,
की प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दृष्ट स्वभावाची होती. तिच्या या दृष्ट स्वभावामुळे तिचे घरचे त्रस्त होते. प्रमुखाच्या धाकट्या सुनेचे नाव सुमन होते. ती बिचारी दररोज अर्ध्या रात्रीस अंथरुणातून उठायची व दिवसभर घरचे सर्व काम मन लावून आणि आनंदाने करत असे आणि अर्धी रात्र झाल्यानंतरच ती अंथरुणावर झोपत असे. असे करत असताना देखील प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यामध्ये प्रमुखाची धाकटी सून नेहमी खटकत असे. असेच एके दिवशी सुमन झाडून काढत होती. ती झाडून काढत असताना प्रमुखाची बायको येते आणि तिला म्हणते, तुझ्या हातामध्ये जीव नाही का? पटकन झाडून काढ. मी मंदिरातून येईपर्यंत तुझा स्वयंपाक झालेला असायला पाहिजे. मी घरी आलं की जेवणार आहे आणि एकही अन्नाचा कण वाया जाणार नाही याची काळजी तू घे, असं ती म्हणते आणि मंदिरात निघून जाते. देव म्हणतात, तिचं हे बोलणं ऐकून बिचारी सुमन होकारार्थी मान हलवते आणि स्वयंपाकाला लागते. बिचारी करणार तरी काय होती? स्वयंपाक करत असताना तिच्या मनामध्ये विचार येतो की क्षणभरसुद्धा मला विश्रांती नाही आणि असे करून देखील सासूबाई नेहमीच माझ्या प्रत्येक कामामध्ये दोष काढतात आणि मला टोमणे मारतात. काय माहीत त्यांची ही टोमणे मारायची सवय कधी जाणार आहे. भगवान शिव म्हणतात, सुमन अन्न शिजवत असतानाच तिला बाहेरून दरवाजा ठोकण्याचा आवाज आला आणि सुमनला वाटलं की सासूबाई मंदिरातून लवकरच घरी आलेले आहेत, म्हणून ती लगेच बाहेर जाते आणि दरवाजा उघडते तर तिला एक साधूबुवा दिसतात. साधूबुवा म्हणतात, मुली तुझं लग्न चिरकाळ टिकून राहो असा आशीर्वाद साधूबुवा देतात आणि म्हणतात, मुली मला भूक लागली आहे. अन्न शिजवलेलं असेल तर मला अन्न दे, माझी भूक शांत कर. भगवान शिव म्हणतात, पार्वती सुमन ही अत्यंत धार्मिक स्त्री होती. ती साधूबुवाला जेवण देण्यासाठी तयार होते, पण मनातली मनात विचार करते की सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील. पण थोड्या वेळ विचार करून ती साधूबुवाला अन्न देण्याचा विचार करते आणि सासूबाई काही म्हणाल्या तर त्यांना मी माझ्या वाटेचं अन्न देत आहे असं सांगेन. मग भगवान शिव म्हणतात की पार्वती असा विचार करून सुमन त्या साधूला घरात घेऊन जाते आणि अतिथी धर्माचं पालन करून साधूबुवाला अन्न देते. साधूबुवा जेवत असताना सुमनच्या सासूबाई येतात आणि साधूबुवाला जेवण करताना पाहून त्यांचा राग अगदी गगनाला भिडतो आणि त्या सुमनला म्हणतात, आपण आपल्या घरामध्ये भंडारा किंवा लंगर चालवत नाही की तू कुणालाही उठसूट घरामध्ये बोलवतेस आणि जेवायला देतेस. असं म्हणून सुमनच्या सासूने त्या भिक्षूला मारले आणि घराबाहेर काढले. सुमनने सासूबाईला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाहीत आणि आता त्यांचा राग सुमनवर देखील भडकला आणि ती सुमनला म्हणाली की मी तुला अन्नाचा एक दाणाही वाया घालू नकोस असे सांगितले होते, पण तू काय केले? दारावर आलेल्या या भिक्षूला अन्न तू खायला दिलेस आणि तू एवढे अन्न वाया घालवलेस. एवढी कथा सांगून शिव पार्वतीला म्हणतात की सुमन म्हणाली, सासूबाई मी माझ्या वाटेचं अन्न त्या भिक्षूला दिले आणि अतिथी धर्माचं पालन करणं हे प्रत्येक गृहस्थाचं कर्तव्य असतं. यात एवढं वाईट मानण्यासारखं काहीच नाही आणि पाहुणे हे देवाचं रूप असतात, म्हणूनच प्रत्येक गृहस्थाने अतिथी धर्माचं पालन हे केलंच पाहिजे. अशा प्रकारे त्या सासू सुनेचा वाद खूप वेळ चालू राहिला, पण त्या सासूने त्या सुनेचं काहीच ऐकलं नाही आणि त्या दुष्ट सासूने त्या सुनेला म्हणजे सुमनला घराबाहेर काढून टाकलं आणि सुमन बिचारी बराच वेळ दार ठोकावत राहिली, पण सुमनचं त्या दुष्ट सासूने काहीच ऐकलं नाही आणि दार उघडलं देखील नाही. म्हणून आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे माहेरी जाण्याचा. अशा प्रकारे सुमन तिच्या माहेरी जायला निघाली. माहेरी जाताना खूप घनदाट जंगल होतं. सुमन भुकेने व्याकुळ झाली होती. खूप वेळ चलत असतानाच अचानक ढगाचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस देखील सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी सुमनने एका झाडाचा आश्रय घेतला, पण पाऊस खूप जोराचा होता
आणि त्या पावसातून बाहेर निघणं सुमनला कठीण जात होतं. आता त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होतं. सुमनने विचार केला, पाऊस थांबेपर्यंत मी त्या कोठारात जाते आणि पाऊस थांबल्यानंतर त्या कोठारातून बाहेर येता येईल. असा विचार करून सुमन त्या कोठारामध्ये शिरली. कोठारामध्ये शिरल्यानंतर सुमनला एक ऋषी दिसला. ते ऋषी दुसरे कोणी नसून भगवान विष्णू होते. भगवान विष्णू सुमनला म्हणाले, पुत्री, तू रडू नकोस. मला माहीत आहे की तुझ्या घरचे लोक वाईट स्वभावाचे आहेत. तुला टोमणे मारतात. तू त्यांना आवडत देखील नाहीस, कारण तुझ्या मोठ्या जावेला मुलगा झालेला आहे आणि तुला फक्त मुलगी झाली आहे. तुला मुलगा झालेला नाही. तू काळजी करू नकोस. मी तुला एक कागद देतो. त्या कागदामध्ये लिहिलेल्या उपायामुळे तुला पुण्यवान पुत्रप्राप्ती होईल आणि या उपायाचे तू मनापासून पालन कर. आणि अशा प्रकारे भगवान विष्णू तो कागद सुमनकडे देतात आणि अदृश्य होतात. पाऊस थांबल्यानंतर सुमनचा नवरा सुमनला शोधत सुमन जवळ पोहोचला आणि सुमन माहेरी जाण्याऐवजी पतीसोबतच त्या जंगलामध्ये एक झोपडी बांधून राहू लागली. मग एके दिवशी सुमन, मलाही मुलगा झाला असता तर मला देखील सासरच्या घरी मान मिळाला असता, असा विचार करू लागली. असा विचार करत असतानाच सुमनला तो साधूबुवाने दिलेला कागद आठवला आणि त्या कागदामध्ये लिहिले होते की पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीने पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. उजव्या बाजूला झोपल्याने उजवा अनुनासिक स्वर क्रियाशील होतो. म्हणून जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत मिळण्यापूर्वी पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर सक्रिय होईल याची खात्री करावी आणि त्यावेळी गर्भधारणा करावी. असे केल्याने नक्कीच मुलाची प्राप्ती होईल. आणि याउलट अनुनासिक स्वर सक्रिय झाले की मुलगी जन्माला येते. आणि कागदामध्ये पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या 5व्या रात्रीच्या मिलनाने मुलगी जन्माला येते. 6व्या रात्रीच्या मिलनाने मुलगा जन्माला येतो. 7व्या रात्रीच्या मिलनाने संगमताने मुलगी जन्माला येते. 8व्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो आणि 9व्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते. 10व्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो. असेच 11व्या, 12व्या आणि 13व्या रात्रीच्या मिलनातून मुलगा किंवा मुलगी जन्माला येते. याबाबतची सविस्तर माहिती भगवान विष्णूने म्हणजेच त्या साधूने त्या पत्रामध्ये लिहून ठेवलेली होती. मग सुमनने असेच वाचले की 16व्या रात्री संपन्न पुत्ररत्न प्राप्ती होते. अशाच प्रकारे सुमनने त्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे पालन करून पुत्रप्राप्ती करून घेतली. आणि दुसऱ्या दिवशी अंघोळ करून देवपूजा करून सुमनचा नवरा लाकडे तोडण्यासाठी जंगलामध्ये गेला होता. तेव्हाच वादळ आले आणि वादळामध्ये सुमनची झोपडी उडून गेली आणि खूप मुसळधार पाऊस पडू लागला. आणि मग सुमनने स्वतःला वाचवण्यासाठी त्या झाडावर पत्ता लिहून ठेवला आणि हा पत्ता त्याच कोठाराचा होता ज्या कोठारामध्ये सुमन पावसापासून वाचण्यासाठी लपलेली होती. सुमनने तो पत्ता तिच्या नवऱ्यासाठी लिहून ठेवलेला होता की जेणेकरून तो पत्ता वाचेल आणि तिला शोधत त्या झाडाजवळ म्हणजेच त्या कोठाराजवळ येईल. असे करून पत्ता लिहून सुमन त्या कोठारामध्ये येते आणि येऊन लपते. आणि त्याच झाडावर 2 राक्षस राहत होते. सुमन खूप थकलेली होती म्हणून तिला जाताच झोप लागते आणि राक्षस खूप भुकेलेले होते. त्यांना तिथं अन्न भेटत नाही म्हणून ते त्या झाडासरशी उडण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सुमनला जाग येते आणि तिने बाहेर येऊन पाहते तर काय, तर त्या झाडावर 2 राक्षस होते. मग त्या राक्षसापासून वाचण्यासाठी सुमन काही न बोलता लपून तिथेच त्या कोठारामध्ये बसते आणि ते दोन्ही राक्षस ते झाड सुवर्ण बेटावर घेऊन जातात. आणि दुसरीकडे दोन्ही राक्षसांना खूप भूक लागलेली होती म्हणून ते दोघेही भक्ष्याच्या शोधामध्ये त्या झाडावरून खाली उतरले व बाहेर पडले. सुमन त्या झाडाच्या कोठारामध्ये बसून
ते सर्व काही बघत होती. ते दोन्ही राक्षस जेव्हा भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडले तेव्हा सुमन बाहेर येते आणि त्या सुवर्ण बेटावरचं जेवढं सोनं तिला घेता येईल तेवढं ती घेते आणि त्या कोठारामध्ये गपचूप येऊन लपून बसते. आणि दुसरीकडे ते दोन्ही राक्षस त्या झाडाजवळ येतात आणि एकमेकाला म्हणू लागतात की आज खूप दिवसांनी पोटभर आपल्याला जेवायला भेटलं. आणि ते झाड परत उडवतात आणि पहिल्या जागी घेऊन जातात. आणि तोपर्यंत सुमन त्याच कोठारामध्ये लपून राहिली. काही कारणामुळे राक्षस ते झाड सोडून जंगलामध्ये फिरायला जातात. तेव्हा सुमन गपचूप त्या कोठारातून बाहेर निघते आणि आपल्या नवऱ्याकडे जाते आणि आपल्या नवऱ्याला झालेला सर्व प्रकार ती सविस्तर सांगते आणि सोबत बांधून आणलेले सोन्याची वाळूसुद्धा दाखवते. आणि ती वाळू बघून सुमन म्हणते की ही वाळू घेऊन आपण आपल्या घरी जाऊ आणि ही सोन्याची वाळू बघितल्याने सासूबाई माझा स्वीकार करतील आणि माझा रागराग करणं थांबवतील. मी माझ्या सासऱ्यांना व सासूला एवढं सोनं देईल की ते माझा द्वेष कधीच करणार नाहीत, असे तिच्या मनात येते. आणि असा विचार करून ते दोघेही आपल्या घरी परततात. घरी परतल्यानंतर सुमन सर्व काही हकीकत सांगते आणि मी एवढं सोनं तुमच्यासाठी घेऊन आले आहे असे देखील सांगते. असं म्हणत सर्व सोनं ती सासूबाईच्या हवाली करते. ते सोनं बघितल्यानंतर सासूला आनंद तर झालाच नाही, पण तिला खूप राग आला. ती सुमनला म्हणाली, तू एवढे कमी सोने का आणले आहेस? तू जास्तीचं सोनं घ्यायला पाहिजे होतं. तू आणखीन सोनं आणायला हवं होतं. सासूबाईचं म्हणणं ऐकून सुमन त्यांना म्हणाली की हे सोनं आपल्या 2-3 पिढ्यांना पुरेन एवढं आहे. सासूबाई तरीही तिच्यावर रागवतात आणि सुमनला म्हणतात, मूर्ख, सोनं कधीही पुरेसं नसतं. जेवढं सोनं जास्त तेवढं कमी असतं, म्हणून तू आणखीन जास्त सोनं आणायला पाहिजे होतं. आता त्या झाडाचा पत्ता तू मला सांग आणि मी ते सर्व सोनं घेऊन वापस येईल, असं सुमनची सासूबाई तिला म्हणू लागते. पण सुमन तिच्या सासूबाईला खूप समजवण्याचा प्रयत्न करते, पण ती दुष्ट सासूबाई तिचं म्हणणं ऐकत नाही आणि त्या झाडाच्या कोठाऱ्यामध्ये जाऊन लपते. आणि दुसरीकडे ते राक्षस त्या झाडावर येतात आणि ते झाड घेऊन उडू लागतात. ते झाड उडू लागले की सासूबाईला खूप आनंद होतो की आज मी खूप खूप सोनं बघेन आणि ते सर्व सोनं घरी घेऊन येईन. पण दोन्ही राक्षस तेव्हाच एकमेकाशी बोलतात की आज सोन्याच्या बेटावर न जाता मत्स्य बेटावर जाऊत, कारण आज मला खूप मासे खाण्याची इच्छा झालेली आहे. त्या दोन्ही राक्षसांचे बोलणे ऐकताच त्या लोभी स्त्रीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती अचानक म्हणते की आज सोन्याच्याच बेटावर घेऊन जा. त्या लोभीबाईने आवाज काढताच त्या राक्षसांच्या लक्षात आले की कोणीतरी गपचूप येऊन त्या कोठारामध्ये लपलेलं आहे. दोन्ही राक्षसांनी त्या लोभी स्त्रीला पाहताच झाडावरून खाली फेकून दिले आणि त्या लोभी स्त्रीचा जागीच मृत्यू झाला आणि त्या दुष्ट स्त्रीला आपला जीव गमवावा लागला. जेव्हा प्रमुखाला ही बातमी समजते की त्याची पत्नी मरण पावली, तेव्हा तो लगेच सुमनकडे जातो आणि सुमनला म्हणतो की मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता की अति लोभी नसावे, पण मी काय करू, तिने माझं एकही शब्द नाही ऐकला आणि त्या झाडाच्या कोठाऱ्यामध्ये जाऊन बसली आणि आज तिला तिच्या लोभी स्वभावाचे फळ भोगावे लागले आहे. आणि दुसरीकडे सुमन तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली. जसा जसा वेळ गेला तसा सुमनला अतिशय हुशार आणि सर्व गुण संपन्न मुलगा झाला. मग सुमनला तिच्या मुलाला मांडीवर खेळवताना आनंदाची सीमाच राहिली नाही आणि तिने पुन्हा भगवान विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे आभार मानले व सुखाने नांदू लागली. आणि दुसरीकडे प्रमुखाच्या मुलाची म्हणजे मोठ्या मुलाची बायको जी सुमनला सतत टोमणे मारत होती, तिचे मात्र दिवस फिरले. तिच्यावर दुःखाचे दिवस येऊन टेकले. तिला तिच्या वागण्यावर पश्चाताप होतो आणि जाऊन सुमनची ती माफी मागते व सुमनला थोडेसे सोने दे असे देखील म्हणते. आणि सुमन दयाळू आणि धार्मिक वृत्तीची असल्यामुळे ती तिच्याजवळ असलेल्या सोन्यापैकी अर्धे सोने तिला देऊन टाकते व
आनंदाने राहा असं देखील म्हणते. हळूहळू सर्वजण आनंदाने व सुखाने नांदू लागले. पण प्रमुखाच्या मोठ्या सुनाचा मुलगा व्यसनी होता. त्याने व्यसनामध्ये सर्व धनदौलत घालवली. पण दुसरीकडे सुमनला झालेला मुलगा खूप हुशार होता. त्याने खूप नावलौकिक कमवले. आईवडिलांचे नाव लौकिक वाढवले. आईवडिलांचे नाव रोशन केले. मग सुमन व तिच्या मोठ्या जावेने तिचं आयुष्य भरभरून जगले व मृत्यूपश्चात देखील सुमनला स्वर्गलोकाची प्राप्ती झाली व तिच्या जावेला नरकलोकाची प्राप्ती झाली. मग एवढी कथा सांगून भगवान शिव पार्वतीला म्हणतात की पार्वती, तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबामध्ये पुत्रप्राप्ती नाही. तर त्यांनी समजून घ्या, जे भगवान विष्णूंनी सांगितलेल्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही. म्हणूनच ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी व्हावी अशी इच्छा असेल त्यांनी पुन्हा पुन्हा ही कथा काळजीपूर्वक श्रवण करावी. तर पार्वती, तुझा दुसरा प्रश्न असा होता की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. तर समजून घ्या की हा एक लोभाच्या रूपातील रत्न आहे. हा दागिना प्रमुखाच्या पत्नीने परिधान केलेला होता आणि भरभरून सोनं आणण्याच्या लोभाप्रती तिने त्या कोठारामध्ये प्रवेश केला आणि राक्षसांनी खाली फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला. म्हणूनच लोभाचा दागिना कधीही घालू नये. यानंतर भगवान शिव म्हणतात की पार्वती, तुझा तिसरा प्रश्न असा होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गलोकात स्थान मिळते. चारित्र्यवान आणि पतीप्रती भक्ती असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतर स्वर्गलोकाची प्राप्ती करते. अशा प्रकारे भगवान शिवांनी पार्वतीच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे दिली. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.